चला फिल्डिंग लावा प्लीज. साई स्पोर्ट्स. पाच ओव्हर मॅच. वाफाळ्याचे कॅप्टन आपण प्रतिनिधी. चला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. वाफाळे संघ एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पंच डेड बॉल आहे ना. डेड बॉल आहे. पहिला चेंडू डेड बॉल. अतिश भांडे बॉलिंग मार्क वरती. हेमंत सोकांडे आणि किशोर पडुलेची जोडी पाहायला भेटते. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल आणि काय फटका राहिला पहा. बरोबर पाहायला गेलं तर खांद्याच्या लेवलनं हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये लवकर लेन पिक केली. हुकचा फटका. धावा बुक होत आहेत. 6 धावा षटकार. काय स्ट्रोक होता पहा. इतका वेगामध्ये आलाय तितकाच वेगामध्येच पाठवलाय षटकार आलाय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर तिथे ठेवला गेलाय. पाहूयात काय होईल. बॉल निसटला असं वाटतंय नाही तर बॉल निघालाय. झेंडू सीमा पार. येतो चौकार. 4 धावा. खूप पाऊस चालू आहे. धो पडणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये धुवाधार ही बॅटिंग पाहायला भेटते. पहा तिथे काय घडलं. हुलकवणी दिलं बॉलनं आणि तिथे आला हा चौकार. इतक्या पावसामध्ये चांगली बॅटिंग होऊ शकते. हेमंत सोकांडे असं सांगतोय. 10 का दम दाखवलं. 2च बॉलवरती 10 धावा आल्यात. 5 ओव्हर मॅच आहे. या मॅचला मजा येईल कारण विनर वर्सेस विनर दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेला आहे. जो जिंकेल तो क्वालिफायचा राऊंड खेळेल. आणि आता हा तर समोर मारलाय. याही वेळेस लुक ॲट दी साइड अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग अँड गॉन. भर पावसात ही धुवाधार बॅटिंग राहिली आहे पहा. हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम आडगावचा हा ब्रँड दाखवणारा स्ट्रोक पाहायला भेटलाय पहा. पिकअप स्ट्रोक पिक केला नाही. ते धावा टिक केला. 6 षटकार. धाव फलक 16 धावा गोळा केला गेला 3 बॉललाच.
चांगली बॅटिंग राहिली आहे. गेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या खेळाडूला मिळालाय. तिथे आपण पाहिलं 45 धावसंख्येची ती इनिंग आणि आता याही इनिंग मध्ये चांगला खेळतोय. यावेळेस पाहूयात बॉल निघालाय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि तिथे आता बॉल मागे जाऊन अडवला गेलाय. तोपर्यंत पाहूया 2 धावा येतील असं चित्र दिसतंय. 22 2 धावा. धाव फलकात 18. पाऊस अजून देखील वाढलाय. पाहूयात काय घडलंय. कॅचेटचा कॉल आहे. पाहूया झेल पकडला जाईल का. सध्या तरी क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल अडवण्याचा तो प्रयत्न होईल आणि तोपर्यंत पाहायला गेला तरी इथेही 2 धावा काढल्या जात आहेत. पावसाची बरसात आणि त्याच्यामध्ये आता सगळ्याच मैदानावरती पाणी साचलंय. त्यामुळे हा क्रिकेटचा खरा आनंद या रबर बॉल क्रिकेटचा इथे सगळेच क्रिकेटर्स घेत असताना या किरण स्मृती चषक 2026-27 या पर्वामध्ये पाहायला भेटत आहेत. खूपच चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा फायनलचा डे आहे आणि आता विनर वर्सेस विनर अशी मॅच चालू आहे. जास्त बाहेर ठेवला आहे अतिश भांडेनं आणि इथे व्हाईट बॉल आता कळवलाय. एक्साची मदत मिळते. धाबा झाला टोटल 20. हेमंत सोकांडे आणि किशोर परटुले ही जोडी पाहायला भेटते. ओके 21 धाबा झालात. व्हाईट बॉल आलाय. अपडेट हो आणि आता हा खेचून मारलाय आणि दिलाय फेकून. चेंडू सीमा पार. आला अजून एक षटकार. 21 नंतर धाबा झाला आता 27. काय बॅटिंग होते पहा. अनस्टॉपेबल बॅटिंग आणि त्याच्यामध्ये इतक्या पावसामध्ये अशी बॅटिंग. हो डोळ्यांचं पारडं फेडणारे स्ट्रोक खेळले. कौतुक आहे हेमंत सोकांडे तुझं. खूपच चांगली बॅटिंग राहिली आहे. धुवाधार बॅटिंग. श्रावण डोंगरे सध्या तरी आता बॉलिंग मार्क वरती येतोय. पाहूयात कमबॅक करावा लागेल. पहिल्याच ओव्हरला तब्बल 27 धावा. किशोर यांचा हा स्ट्रोक पाहायला भेटतोय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. वरती स्कोर कार्ड. सेकंड ओव्हरचा खेळ पाहत आहोत आपण पुन्हा एकदा. हेमंत सोकांडे स्ट्रायकर एंडला. फायनली एक चांगला चेंडू आणि तो देखील हेमंत सोकांडेच्या विरोधामध्ये हाताळलाय. हो यावेळेस पहा टायमिंग भव्य. ताकदीचा मारा आणि हाई चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हेमंत सोकांडे थांबायचं नाव घेत नाहीत. पाऊस किती असू द्यात. हो मी थांबणारच नाही असं सांगतोय. काय स्ट्रोक खेळलेत. पैसा वसूल मॅचेस आज पाहायला भेटलेत. पाऊस इतका आहे की इथून दूरवरनं पाहणंही अवघड. अशा परिस्थितीमध्ये षटकार मारतोय हेमंत सोकांडे. हा व्हाईट बॉल आलाय. त्याच्यामध्ये पहिला बाउन्सची ताकीदी मिळते. यावेळेस क्रिकेटचा क्लास
समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल अँड हेड फोटोजेनिक स्ट्रोक हाय आला षटकार व्हॉट इनिंग बाय हेमंत सोकांडे हेमंत सोकांडे सेट ऑन अ फायर चेंडू सीमारेषा बाहेर षटकार वरती षटकार येत आहेत काय बॅटिंग राहिल्या पहा हा फोटोजेनिक स्ट्रोक क्रिकेटचा क्लास बॅटचा फ्लो समोर आणि त्याच्यामध्ये क्लास झळकलाय हेमंत सोकांडेचा धावा झाल्यात धाव फलकावरती टोटल 41 41 ला स्कोर कार्ड 41 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती त्याच्यामध्ये 36 वरती खेळतोय हेमंत सोकांडे यावेळेस पाहूयात किती धावा मिळतील सगळीकडे पाऊस साचलाय त्यामुळे पाण्यामध्ये तो बॉल अडेल दोनचा प्रयत्न चालवला गेला आणि आता 2 धावा देखील यशस्वी कंप्लीट होतील रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे चांगली साथ मिळते राजे बॉयज संघ मजबूत स्थितीमध्ये खेळतोय हेमंत सोकांडेची इनिंग बहरदार इथेही राहिली आहे 10 बॉल 38 आणि धावा झाला 43 धावा दोन्ही ओव्हर महागड्याच राहिल्यात पहिलं अतिश भांडेचं षटक आणि आता हे श्रावण डोंगरेचं षटक इथेही श्रावणने खर्च केलेल्या धावा पाहायला भेटत आहेत बाचीकडा मागे चाललाय चान्स कमी वाटतोय आता बॉल निघेल मुनेशला बीट करतोय चेंडू फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर याही ओव्हरचा 20 धावा टोटल खर्च झाला धाव फलक 47 पहिल्या ओव्हरला 27 या ओव्हरला 20 धावा झाला 47 पुन्हा तो विश्वास यावेळेस पुन्हा कॅप्टन दाखवलेला आहे अतिश भांडे पुन्हा तिसऱ्या ओव्हर मध्ये येतोय हे प्लॅनिंग मध्ये सध्या तरी आहे साई स्पोर्ट्स टीम पाहूयात हवेत खेळलाय कॅचीचा कॉल परंतु क्षेत्ररक्षक दूरवर तिथे आता धाव मिळेल हो आता कॉन्फिडन्स आहे हेमंत सोकांडेकडे त्यामुळे ती स्ट्राईक दिली जाते दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नव्हता सिंगल मिळाली 48 ला स्कोर कार्ड हो इथेही हा शॉट नाही तर रॉकेट आहे 6 धाव संख्येचं हेही पॉकेट आहे षटकार काय बॅटिंग राहिली आहे पहा सगळ्याच प्रेक्षकांची मन जिंकतोय अशी बॅटिंग होणे नाही तसंही म्हणायला हरकत नाही एवढ्या भरधाव पावसामध्ये हेमंत सोकांडे बरसलाय मानलं पाहिजे बाबा तुला हेमंत सोकांडे 12 बॉल 48 प्रत्येकाच्या मुखामध्ये आता एकच शब्द आहे ओ माय गॉड काय बॅटिंग राहिले अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे 12 बॉल 48 वरती खेळतो 54 झाल्यात पहिलंही षटक महागडं आणि हेही षटक आता पाहूयात 7 धावा खर्च झाल्यात अपील झाले परंतु सध्या तरी नॉट आउटचा इशारा आलाय चांगला बाउन्सर एक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती भरपूर वेळानंतर हा बाउन्सर आणि तिथे यशस्वी होतोय
अतिश हाही चांगला बॉल आहे. आता ते कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला भेटते. चौदा बॉल 48 वरती खेळतोय. 54 धावा आहेत. आणि आता यावेळेस बॉल उंच गेलाय. पाहूयात कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि तिथे हा झेल पकडलाय. बॅट्समन हेमंत सोकांडे बाद. मॅचची गोल्डन विकेटच कॅरी झाली आहे. टायमिंग फसलं होतं आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स कमी मिळालं, परंतु काय इनिंग होती. भर पावसामध्ये ही धुवाधार इनिंग आवडली असेल प्रेक्षकांना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय खेळी राहिली आहे. ओ स्मरणात राहावी प्रत्येकाच्या. असेही खेळी आपल्याला हेमंत सोकांडेकडनं आज पाहायला भेटली. वलप्रेट भावा, हँड्स ऑफ आहे तुला या अशा इनिंग बद्दल. काय इनिंग दाखवली आहे. धावा झाल्या 54 धावा. अंतिम बॉल बाकी आहे. कमबॅक करण्याची आता संधी मिळेल असं वाटतंय. पाहुयात फायदा होईल का त्या विकेट नंतर. साई स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, परंतु बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं हेमंत सोकांड्याच्या इनिंगनं. प्रत्येकालाच इथे ते मन जिंकून घेतले त्या इनिंगनं. आता पाहूयात उर्वरित कसा खेळ होईल. न्यू बॅटर यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय महेंद्र गोतारने. 54-1 आता अशी परिस्थिती आहे. कमबॅक करण्याची सगळ्यात मोठी आता संधी इथून मिळाली आहे असंही म्हणायला हरकत नाहीत, कारण हेमंत सोकांडे आउट झालाय. वेगळा प्रयत्न करायचा होता. वेट केलं होतं बॉलचं, परंतु हा बाउन्सर चांगला आहे म्हणून मी तो उल्लेख केला की आता कमबॅक करण्याची तिचे यावेळेस चान्स आहे. आणि हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय अतिश भांडेचं, जिथे या ओव्हरला फक्त 7 धावा खर्च झाल्यात म्हणून तो विश्वास दाखवला होता टीमच्या कॅप्टननं. चौपन्न धावा 3 ओव्हर 54. मनीष लहाने सध्या तरी आता बॉलिंग मार्क वरती येतोय. कमबॅक करणारा षटक राहिला अतिश भांडेचं, जिथे 7 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकाला 27 त्याच्या ओव्हरला आल्या होत्या म्हणून तो ठेवलेला आत्मविश्वास, तो भरोसा सध्या तरी जिंकलाय त्यानं. मनीषचा हा बॉल यावेळेस जास्तचा बाहेर चाललाय. पडल्यानंतर स्किट होऊन वेगवान बॉल हाताळला, परंतु लाईन खराब त्यामुळे वाईट बॉल आलाय. धावा झाल्यात आता 55. हो बॉल आता स्टॉप झालाय. हे आता होणारच, कारण सगळीकडे पाऊस साचलेला आहे. त्या पावसामध्ये आता पाणी ते जिथे तिथे आता स्थिर राहिलेलं आहे तिथे चेंडू अडतील. फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा होणार आहे तिथे. आली या बॉलवरती सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. धावा झाल्यात अब तक 56. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. आता कनेक्शन दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी संधी मिळाली आहे विकेट गेल्यानंतर. आणि जोपर्यंत हेमंत होता तोपर्यंत धावा खोऱ्यानंच आल्यात. षटकाराचीच भाषाच त्यांना बोलली होती, परंतु आता कमबॅक होतोय. आई चांगला बॉल. याही वेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आता तो फायदा होतोय गोलंदाजांना. लगातार आता 2 डॉट बॉल आले. 56 वरती स्कोर कार्ड. इनिंगला आतापर्यंत 6 षटकार आलेत.
आणि ते सगळे षटकार हेमंत सोकांडेने मारले होते. आता पाहूयात, 2चा कॉल आहे. बॉल फेकी केला गेलाय. लावण्यापूर्वी पाहूयात, वेगवान धावलाय. फिटनेस मध्ये आहेत मेजर किशोर. खूप चांगले धावलेत. रनिंग द विकेट फास्ट. 2 धावा मिळाल्यात. 58 आता स्कोर कार्ड. 58 ऑन बोर्ड. 58 धावा. बॉल लावण्यापूर्वी तो पोहोचलाय, त्याच्यामुळे नॉट आउट हा इशारा आलाय. पुन्हा बॉल मागे चाललाय. संदीप यांनी बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. पुन्हा अजून एक डॉट बॉल. हे षटक फायदेशीर राहिलंय. सर लास्ट बॉल बाकी आहे ना? लास्ट बॉल बाकी आहे. अंतिमचा चेंडू हाताळावा लागणार आहे. 58 स्कोर कार्ड. 3 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 डबल, 1 वाईट बॉल आहे. अंतिमचा बॉल. हे षटक कमबॅक करणारं राहिलंय मनीष लहानेचं. पावसानं मदत केलेली आहे, परंतु जेव्हा हेमंत होता याही पावसामध्ये त्याने धावा काढल्यात, त्यामुळे याही फलंदाजांना काढावा लागतील. गुड कमबॅक. चांगल्या आता धावा रोखल्यात. समोर यावेळेस मात्र रीच मध्ये आलाय. स्लॉट मध्ये आलाय. पार्किंग लॉट मध्ये चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकारांना आता धाव फलक 64. 64 धावा. 4 ओव्हर 64. अंतिमचं षटक बाकी आहे. लेंथ मध्ये चूक केली. ओव्हर पिच मिळालाय. बाउन्सर चांगला हाताळत होता मनीष लहाने, परंतु तिथे जसा ओव्हर पिच मिळाला तसं मात्र महेंद्र यांच्या बॅटमधून आलेला हा चांगला स्ट्रोक षटकार. चला अंतिमचा षटक ओमकार येतोय. यावेळेस पहा, हाई खेचून मारलाय. फटक्यामध्ये वजन. धावा मिळाला तर 10 डझन. पुन्हा षटकार येतोय. आता प्लॅटफॉर्म सेट आहे. विकेट हातामध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती हल्ला बॉल होईल. 70 झाल्यात. हा बॉल हवेत खेळलाय. हाई निघालाय. डिस्टन पाहावं लागेल. पाहूया डिसिजन काय येतोय. पंच कळवत आहे 4 चौकार. पाहूया तिथेही लॉफ्टेड हिट होता, परंतु तिथे खराब फिल्डिंग. आणि आता हा झेल निसटलाय, त्यामुळे तिथे धावा काढल्या जातील. ओव्हरथ्रो त्याच्यामध्ये झाला. डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 धावा घेऊन चालले तसं दिसतंय. बॉल अडवला गेला असं कळवलं जात आहे. 2 धावा मिळाल्यात. 4 आहेत का? ओके चला चौकार. चला तो चौकार दर्शवला गेलाय, त्यामुळे 4 धावा इथे मिळत आहेत. झेली सुटला आणि त्याच्यामध्ये 4 धावाही मिळाल्यात. 78. 78 धावा. चला अंपायर कॉल रिव्ह्यूची मागणी झालेली आहे व्हाईट बॉल साठी.
व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. हाईट जास्त राहिली बाउन्सची आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल. आता यावेळेस देखील भव्य टायमिंग आणि हाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काही काळ शांत राहिला होता परंतु यावेळी शांत बसणार नाही तसं सांगितलंय. षटकारानं धावा झाल्यात 85. हे षटक महागडे होत चाललंय. एकमेव मनीष लहान आहे थोडस आपण पाहत आहोत त्याचं एक चांगलं षटक. आणि आता हाही बॉल चेंडू सीमा पार लगातार षटकार. 91 धावा 91 अनबोर्ड. 91 धावा झालेल्या आहेत. भर पावसामध्ये हे धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. हो कोणी विचारही केला नसेल की या इनिंगला इतक्या धावा येतील. लास्ट बॉल आणि तो देखील फ्लॅट चाललाय पॅरलल चाललाय. लगातारचा तिसरा आणि इथे या षटकारानं इनिंगची समाप्ती. महागडे षटक 33 धाव संख्येचा. धावा झाल्या 97. 97 झाल्यात 98 करायचे. चला 98 करायचे आहेत. थोडासा पाऊस कमी झालाय.
पहिला चेंडू बरोबर आपण पाहत आहोत, कव्हरला खेळला होता स्ट्रोक. फिल्डर सेट केला गेला, ओव्हरथ्रो होतोय. पाहूया धावा काढल्या जातील का. सध्या तरी थांबवलंय. पहिल्या चेंडूवरती कोणतेही रिक्स घेताना पाहायला भेटलेले नाहीत दोन्ही खेळाडू. अतिश भांडेच्या सोबतीला श्रावण डोंगरे ही जोडी पाहायला भेटते आपल्याला. महेंद्र यांचं पहिलं षटक. 5 ओव्हरला 98. हा चांगला बॉल आहे. यावेळेस आपण पाहतो थोडंसं बॅकफुट वरती आले होते आणि त्यानंतर क्रॉस बॅटेटने खेळण्याचा तो प्रयत्न होता. ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंगचा मिलाप नाही, त्याच्यामुळे आला हा डॉट बॉल. पाहुयात क्रॉस बॅटेटने इथेही खेळलाय. नितीनकडनं बॉल सुटलाय आणि पाहुयात काय घडेल. बॉल अडवलाय तोपर्यंत तिथे धावा आता येतील. या बॉलवरती येत आहे 2. दोन धावा मिळाला. टोटल स्कोर कार्ड 3 अंकावरती. शांतता सध्या तरी आहे डगआउटला. बॉल झाले 3. 3 बॉलच्या खेळामध्ये 3 धावा आल्यात. 1 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 डबल. असं वाटलं जास्त बाउन्स होतं असं फलंदाजाला वाटलं होतं. बरोबर कांद्याच्या लेवलनं बॉल निघालाय. चांगली हुलकावणी दिली फलंदाजाला या चेंडूनं. पायामध्ये टाकायचा होता, प्रयत्न फसलाय. पाहूयात काय घडेल. डायरेक्ट हिट झाला आणि मग त्यानंतर आता इथे धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यामध्ये हा व्हाईट बॉल आहे. क्रीज मध्येच होता खेळाडू. त्यानंतर डायरेक्ट हिट झालं आणि तिथे त्यानंतर संधी. आता इथे धावा मिळत आहेत. व्हाईट +1 2. ओ चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. अतिश भांडेच्या बॅटमधनं या इनिंगचा पहिला ब्लास्ट, षटकार. हो अशाच भरपूर फटक्यांची गरज आहे, त्याच्यामुळे इथून थांबून चालणार नाहीत. चांगला स्ट्रोक होता, रिच मध्ये मिळालाय. ओव्हर पिच थोडासा केला आणि तिथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं गेलाय. षटकार आलाय. 10-11 धावा. हाही पाहूयात. हो फिल्डिंग चांगली झाली आहे. इथे बॉल अडवला गेला हे महत्वाचं. त्यानंतर 2चा प्रयत्न चालवला जातोय. थ्रो पाहावा लागेल. बॅकअपसाठी फिल्डर आहे तोपर्यंत 2 धावा. ओव्हरची समाप्ती आणि पहिला ओव्हरला आला 13. थोडीशी इनिंग शांत राहिली आहे. एकच षटकार आलाय. उर्वरित सिंगल डबल आला. 13 झाल्यात. पुषणचा पहिला चेंडू अचूक लेंथ लाईन वरती राहिलाय. खालोखाल बॉल समोरील थोडासा राहतोय. हाईट मिळाली नाही या बॉलला, त्यामुळे आपण पाहत आहोत बॉलनं बीट केलंय. चांगल्या चेंडूची हाताळणी भूषणकडनं. दबाव भरपूर आहे, त्याच्यामुळे तो दबाव तितकाही गोलंदाजांवरती नाहीत, परंतु फटके जर चांगले आले, मोठे स्ट्रोक जर खेळले, तर या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स टीमचाही बोलबाला राहू शकतो. पाहूयात. अशीच परिस्थिती होती पहिल्या इनिंगला. त्या परिस्थितीमधनं धावा काढल्यात राजबॉईज टीमनं, त्याच्यामुळे साई स्पोर्ट्स टीमलाही प्रत्युत्तर द्यावं लागेल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. मिस टायमिंग विकेटची संधी आहे का पाहूयात. झेलची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक दोन्ही दूरवर आहेत. सिंगल येईल. 14 धावा.
हा फटका यावेळेस गॅप मध्ये मारला, हे महत्वाचं होतं. दोन क्षेत्ररक्षकामध्ये होती तरी मिळाली 4 धावसंख्येची मंजुरी. चौकार. 18 वरती स्कोर कार्ड. इथेही दिशा देण्याचं कार्य झालंय. बॉल निघाला यावेळेस बाउंड्री लाईन कडे. पाहूयात फक्त सिंगल या चेंडूवरती मिळते. 19 धावा. आता पाठलाग करत असताना संघ थोडासा पिछाडीवरती दिसतोय. 19 झालात. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 98 चा पल्ला गाठायचा आहे. आता हा बॉल उंच गेलाय. संधी आहे का पाहूयात. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक महेंद्र यांचा खूप चांगला झेल. विकेट. पहिला झटका. श्रावण डोंगरे आउट. ओव्हरला आल्यात फक्त 6 धावा. धावफलक 19. अठरा बॉल मध्ये 79 धावा हव्यात. 18 बॉल 79. बाउन्स जास्तचा मिळाला. व्हाईट बॉल पंचांनी कळवलेला आहे. पहिल्या बाउन्सची ताकीदी मिळते. 20 धावा आता झाल्यात. 18 बॉलला 78 हव्यात. हा चांगला फटका आहे. पॉइंटला मारलाय. हवेत खेळला आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार की षटकार पंच कळवा. षटकार. हो 6 धावा. षटकार. या षटकारानं धाव फलक आपल्याला 26 पाहायला भेटतोय. बॉल मागे चाललाय. फिल्डर त्याच्यासाठी सेट केला गेला. पाहूयात. लॉंग लेग. सिंगल मिळाले आहे. डबलचा कॉल आणि तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. हो धावा इथूनही येऊ शकतायत कारण दोन्ही महत्वाचे खेळाडू खेळतात. 30 झाल्यात. 30 धावा धाव फलकावरती. हो पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार. आला हा षटकार. छत्तीस झाल्यात. हो इथेही फटका चांगला आहे. याही फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. माची झोन सामन्यामध्ये इथे पुनरागमन होऊ शकते असं अतिश बांडे सांगतोय. चर्चा करण्यास भाग पाडणारी फलंदाजी आता चालू झाली आहे. ओ बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी अभी हमारी सांगणारे हे आता स्ट्रोक येत आहेत. 42 ला स्कोर कार्ड. इनिंग मध्ये आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार आले. 14 ला 56. 14 बॉल 56 हवेत. हा बॉल आणि आता यावेळेस बॅटची कडा. झेल बाद. विकेट मिळाली आहे. अतिश भांडे आउट.
बॅटिंग साठी मयुरेश येतोय. बॉल मागे चाललाय, पाहूयात. अडवण्याचा प्रयत्न होत होता, पंचांनी कळवलं डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती केली जाईल. राहिले आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये उर्वरित 56 करायचे आहेत. 12 बॉलला 56. नितीन आला बॉलिंग मार्क वरती. 12 बॉलला 56 हव्या आहेत. धोनी खेळतोय. पहिला चेंडू फेस करेल. बरोबर दिशा देण्याचं कार्य झालं आणि आता बॉल हवेमध्ये निघाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट. ग्रेट हा फटका खेळलाय. वन बाउंसची ताकीद मिळाली आहे स्क्वेअर पंचांकडनं. तिथे हा षटकार आलाय. ओ धावा चेसेबल आहेत, नो डाऊट. षटकार आलाय. धावा झालेल्या आहेत आता 46 48. धावा 48 झाल्यात. अकरा 50 आणि हाई फ्लॅट चाललाय. पॅरलल स्ट्रोक. धोनीचा हा अजून एक ब्लास्ट. षटकार. 2 बॉलला 2 षटकार मारले धोनीने. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होतं असं दिसतंय. चर्चा पुन्हा होते मैदानाच्या आतमध्ये. पहा बरोबर आपण पाहत आहोत. फुल अँड पॉवरफुल फटका फ्लॅट मारलाय. 54 धावा. दहा बॉल 44. ओ हा खालोखाल राहतो बॉल. 9 बॉलला आता 44 करायचे आहेत. आता टायमिंगचा मिलाप तितके जुळालेला नाही त्या फटक्यामध्ये. पाहूया सिंगल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. ही धावाचं चित्र दिसतंय. 2 धावा मिळाल्यात. ओव्हरथ्रो होता, बॅकअप आहे, त्यामुळे 2च धावा, 2 धाव फलक. अब तक 56. 8 बॉल मध्ये 42. 8 बॉल मध्ये 7 षटकार मारायचे आहेत. 8 बॉल 42 हवे आहेत. त्याच्यामध्ये हा अजून एक डॉट बॉल येतो. आता 7 बॉलला 7 षटकार मारावे लागतील. बॉल तिथे अडतोय. सिंगलच काढलेले आहे. 6 बॉलला 41 पाहिजेत. प्रशांत येतोय अंतिम ओव्हर मध्ये. खूप चांगला बाउन्सचा मारा राहिलाय.
पहिला चेंडू चांगला बाउन्सर हाताळला प्रशांत दिनकरनं. आता हा वाईट बॉल आहे. वन बाउन्स, ताकीद मिळते. बॅटची लिडिंग एज लागते आणि त्यानंतर बॉल निघाला. आता थर्डमॅनला चौकार. अजून एक तेज तरार चेंडू निघालाय दोन्ही, त्याच्यामुळे आली विकेट. फलंदाज बाद. प्रशांत दिनकरच्या खात्यामध्ये विकेट. चांगली कामगिरी करतोय. अजून एक चांगला बॉल, बरोबर लेंथ वरती हिट करतोय बॉलला आणि त्यानंतर बाउन्स चांगले येत आहेत. हे बाउन्सर मॅच मध्ये आता तितकेच राहिलेले नाहीत. विजयाच्या समीत आहे राज्य बॉईज टीम. हाय बॉल बरोबर खांद्याच्या लेवलने निघालाय. लगातार डॉट बॉल. चला अंतिम बॉल आता राहिला फक्त या मॅच मध्ये आणि सामन्यामध्ये पूर्णपणे आता राज्य बॉईज संघाचा यावेळेस बोलबाला दिसतोय. हा वाईट बॉल आहे, थोडंसं वेट करावं लागेल. चला अभिनंदन. या मॅच साठी राजबाई संघाचा विजयाचा जयजयकार होतोय. लगेचच वडिया प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. या मॅच मध्ये भर पावसामध्ये 15 बॉल मध्ये 48 धावसंख्येची धुवाधार इनिंग हेमंत सोकांडेने दाखवल्याने पुन्हा एकदा तो ठरले या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन. हार्ड लक टफ लक या मॅच साठी देऊयात. चला हेमंत या, आपलं स्वागत आहे.